जरांगे पाटिल के आरोप के बाद राजकीय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे के खिलाफ चल रहे कथित प्रणेट यंत्र को लेकर अब कांचन सावली का विस्तृत बयान सामने आया। कांचन सावली ने साफ किया है कि उनका गरड़ नामक व्यक्ति से कोई व्यक्ति संबंधित नहीं है और वे खुद जांच के लिए तैयार हैं। उन्होंने कहा है कि पूरे मामले को राजनीतिक प्रणेट यंत्र के रूप में तोड़ मरोड़ा जा रहा है। मी एक दलित समाजातील सर्वसामान्य घरातील कुटुंबातील एक सामाजिक कार्यकर्ता आहे। त्याच अनुषंगाने मी सगळ्या गोष्टी सर्व नेत्यांशी भेटणं, समाजातील काही प्रश्न अडचणी मांडण्याचा प्रयत्न मी करत असतो। त्या अनुषंगाने साहेबांशी पण त्याच गोष्टीवर भेटणं हे आज नाही, एक सामाजिक न्याय मंत्री असतानापासूनचे माझे साहेबांचे चांगल्या प्रकारे संबंध आहेत। त्यांच्याकडे प्रश्न मांडणं, समाजातील प्रत्येक माणसांचे हे करणं, त्या गोष्टी मी बरेच वेळेस केलेलं आहे। ते का आज नाही भेटत। त्याचं असंच एक प्रसंग त्या दिवशी आम्ही भेटलो तर त्या भेटण्याचा संदर्भ कदाचित त्यांनी हत्या षडयंत्राचं नाव देऊन त्या भेटण्याचा संदर्भ लावला। तर त्या ह्या संदर्भासाठी माझं आणि त्या संदर्भाचा काहीच संबंध नाही षडयंत्राचा। ह्याच्यामध्ये आम्ही फक्त एक दलित म्हणून मला नाव घुसपटतंय की कोणत्या गोष्टीच्या आधारे मला हे अप्रोच करायचा प्रयत्न करता येतं हे माझ्या अजून लक्षात नाही आलेलं। जे पण काही चौकशी असेल त्या चौकशीला मी आज पण सामोरे जायला तयार आहे। जशा पद्धतीने गरुडचा तुझा संबंध आहे? गरडचा माझा अर्थार्थी कोणताच संबंध नाहीये। त्याला त्याचे मी म्हणतोय त्याला पण चौकशी करा, माझी चौकशी करा, त्याचा माझा अर्थार्थी संबंध नाही। ह्याच्यामध्ये फक्त अमोल खुन्ने हे माझ्या जवळ मित्रांचे नातेवाईक आहेत आणि त्यांच्या मार्फत आमची ओळख झाली। पण त्यांना गरड भेटला, ज्यावेळेस रेस्ट हाऊसला भेटलो आम्ही त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट धक्का बसला त्याला गरडला की हा इथं। मग वापस त्यांनी पण हे केलं। आम्हाला पण आश्चर्य नंतर वाटलं, कारण की आम्हाला तोपर्यंत माहित नव्हता गरड हा कोण आहे म्हणून। पण ज्यावेळेस अमोल खुन्नेंनी सांगितलं की हा गरड हा जरांगे पाटलांच्या घरातला माणूस आहे, मग आम्हाला त्यावेळेस धक्का बसला की हा इथं कसं काय म्हणून। पण आम्ही त्यावेळेसच सावध व्हायला पाहिजे होतं की काहीतरी षडयंत्र चालू आहे, धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात काहीतरी षडयंत्र चालू आहे। पण आम्ही एवढं त्याला लाईटली घेतलं, एवढं काही पुढे विषय बोललो नाही तो आणि तिथून आम्ही आमचं निघून आलो होतो। त्याच्यानंतर त्यांनी अमोल खुन्नेला मध्यस्थी टाकून मला भेटण्याचा प्रयत्न केला, मला बोलण्याचा प्रयत्न केला, माझ्या मार्फत साहेबांकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि ते काही आम्हाला रेकॉर्डिंग द्यायचं, त्याच्या बदल्यात मला पैशाची मागणी केली वारंवार। मी प्रत्येक वेळेस त्यांना टाळायचा प्रयत्न केला, उडवडीची उत्तरे दिली, प्रत्येकी केलं, पण ते मला हेच करत नव्हते। ते काही त्यांच्याकडं काही जरांगे पाटलांनी कोणासोबत काही बोलल्याचे आहेत की कोणत्या गोष्टीच्या बऱ्याच त्याच्यामध्ये प्रमाणामध्ये आहेत त्या, ते मी ऐकल्या नाहीत किंवा मी पुढं काही बोललो पण नाही साहेबांना ह्या विषयावर। कारण मी एक सामान्य कुटुंबातला आहे आणि ह्या गोष्टी बोलणं साहेबांकडे ते आपल्याला म्हणजे माझ्या तर योग्यतेच्या नाहीत त्या काही गोष्टी। तर मग मी काही पुढं बोललोच नाही, तिथला विषय तिथंच थोपविला। पण आम्ही काही न केल्यामुळे गरडने आमच्या सर्वांना ह्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलाय। काय कट रचना म्हणजे काय नेमकं? कट रचना म्हणजे त्यांनी एक भेटीचा संदर्भच त्यांनी वेगळं वळण दिलेलं आहे। ज्या पद्धतीने त्यांनी बोलायला पाहिजे होतं त्या पद्धतीने नाही बोलता कटात म्हणजे भेटीचा संदर्भ त्यांनी डायरेक्ट कटामध्ये केले। कुठंतरी आपली बातमी कुठंतरी लीक होईल ह्या भीतीने त्यांनी आहे का सर्व आम्हाला दोषी ठरवले।